मग लेबर कोडच्या हिशोबाने यांनी जसं सांगितलं, लेबर कोडच्या हिशोबाने जे आहे ना, भारतीय संविधानाच्या हिशोबाने, BNSच्या हिशोबाने जे आहे, कोणत्याही कामगाराला जे आहे तुम्ही पूर्वसूचना न देता काढू शकत नाही. ते भले कॉन्ट्रॅक्टमध्ये जरी असू दे, कारण ते ह्युमन राईट व्हायोलेशन होते. म्हणजे माणसाचे जे मूलभूत हक्क आहेत, मूलभूत अधिकार आहेत, त्याच्यावर जे घणाघात घातल्यासारखं होतंय. कारण प्रत्येका माणसाला जे एक मूलभूत अधिकार दिलेला आहे पूर्ण देशाने, की बाबा त्याला नोकरीची गरज आहे. जर नोकरी त्याची अचानकच गेली तर तो दुसरीकडे नोकरी शोधू शकणार नाही. त्याला जर तुम्ही 15 दिवसाचा, महिनाभराचा. नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और बेहतरीन व्लॉग में। तो आज बहुत दिनों के बाद दोपहर को 2 बजे उठा मैं, मालूम क्या इतनी तकलीफ़ हो रही ना, पैर इतना दुख रहा ना मेरा जिसकी कोई हद नहीं है। अभी ज़रा दवाखाने को भी जाने का वलसंग को, और उसके साथ साथ ज़रा एक आंदोलन भी चालू है वलसंग के सोलार में मतलब जो अपना जहाँ पर जो है पूरा सोलार एनर्जी के पैनल वगैरह लगे ले ना, वहाँ पर कुछ तो पेमेंट का कुछ तो मसला है वहाँ के एम्प्लॉयज़ का। तो उन्होंने अनशन पर बैठे ले बोलते, तो देखेंगे जाएंगे बोलते उधर भी, जहाँ को पूरा जो है क्या है उनका मसला, क्या उनके प्रश्न है वो जानने की कोशिश करेंगे। उनका फ़ोन आने के बाद नींद होशियार भी मेरी, तो उठा जोहर की नमाज़ वो अदा करें, वर्सन की तरफ निकले, से देखेंगे कैसा होता है क्या होता है। छत्रपती शिवाजी महाराज की जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। छत्रपती शिवाजी महाराज की जय भीम, जय भीम। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे। लेबर कोडच्या हिशोबाने यांनी जसं सांगितलं, लेबर कोडच्या हिशोबाने जे आहे ना, भारतीय संविधानाच्या हिशोबाने, BNSच्या हिशोबाने जे आहे, कोणत्याही कामगाराला जे आहे तुम्ही पूर्वसूचना न देता काढू शकत नाही. ते भले कॉन्ट्रॅक्टमध्ये जरी असू दे, कारण ते ह्युमन राईट व्हायोलेशन होते. म्हणजे माणसाचे जे मूलभूत हक्क आहेत, मूलभूत अधिकार आहेत, त्याच्यावर जे घणाघात घातल्यासारखं होतंय. कारण प्रत्येका माणसाला जे एक मूलभूत अधिकार दिलेला आहे पूर्ण देशाने, की बाबा त्याला नोकरीची गरज आहे. जर नोकरी त्याची अचानकच गेली तर तो दुसरीकडे नोकरी शोधू शकणार नाही. त्याला जर तुम्ही 15 दिवसाचा, महिनाभराचा नोटीस पिरियड दिला, त्याला सांगितलं की बाबा हा तू जर कामामध्ये जे तफावत होत आहे, तुझी काममध्ये जे चुकी होत आहे, तर तू काम बरोबर कर, नाही तर तुला एका महिन्यात काढू शकतो आम्ही, असं जर सांगितलं तर तो माणूस जे दुसरीकडे नोकरी बघू शकते. तुम्ही जर सकाळी अचानकच झोपेतनं उठून जे या ठिकाणी तुम्ही जर विचार केला की बाबा नाही आज आम्हाला जे 70 लोकांना काढायचं, तर ती 70 लोक जाणार कुठं? त्याच्यासाठी जबाबदारी कोण घेणार? त्यांच्या घरची, त्यांच्या मुलांची, त्यांच्या घरच्या जेवणाची वगैरे सगळी, राशनची, पाण्याची. काही लोक इथं भाड्याने पण राहत असतील, त्यांचं भाडा कोण भरणार? काही लोकांची EMI चालू असतात, ते EMI कोण भरणार? तर सरकारने सुद्धा, कंपनीने सुद्धा जे आहे ना, याबद्दल विचार केला पाहिजे. आता मोठे साहेब लोक म्हणतात, मोठे साहेब लोकांना सुद्धा अचानक काढले तर त्यांनी काय करणार? बरोबर आहे का नाही? तर अचानक कोणालाही काढणं हे चुकीचं आहे. तुम्हाला जर ह्यांच्यापैकी कोणाची जर चूक जाणवली असेल तर त्यांची चूक जे लक्षात आणा, त्यांना जे 1 महिन्याचं, निदान 1 महिन्याचं तरी नोटीस द्या, म्हणजे ती लोक दुसरीकडे जॉब बघतील. एक स्ट्रॉंग त्यांना एक हे तर द्या की बाबा हा तुमची हे चूक आहे बाबा म्हणून. तुम्ही त्यांना काय सांगत पण नाहीये, काय नाहीये, डायरेक्टली तुम्ही 70 जण कामाला येऊ नका म्हणल्यावर ते खूप मोठा अपराध होते. ह्यांनी जर डायरेक्ट लेबर कोर्टला गेले तर पूर्ण कंपनी जी आहे बंद होण्याची शक्यता आहे. 70 लोक जर तुम्ही लिहून दिला लेबर कोर्टला की बाबा असं असं या ठिकाणी आमच्यासोबत ह्युमन राईट व्हायोलेशन होत आहे, आमच्या मूलभूत हक्कांवर जे घणाघात घातला जात आहे, काही कारण न असताना आम्हाला कामावरनं काढत आहेत ती लोक, असं जर तुम्ही फक्त एका पत्रामध्ये लिहिला, सगळे कामगार ज्यांना काढलेत, आणि त्या सगळ्या कामगारांची जर सही असेल त्या कागदावर, तर या कंपनीला जे आहे सीलचं टाळा लागतं डायरेक्ट. त्यांना जे खूप मोठा दंड भरावा लागते, तुमच्या सगळ्यांचं नुकसान भरपाई द्यावं लागते, जेवढे दिवस तुम्हाला काढले तेवढे दिवसांची. आणि जर ऐकलेच नाही तर डायरेक्ट या ठिकाणी तो आपल्याला आंदोलन करता येतं, उपोषण करता येतं, वरपर्यंत जाता येतं. तर मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्हाला काही जर ऍक्शन घ्यायचं असेल तर लोकांना पहिला नोटीस देत जावा. डायरेक्टली तुम्ही कोणालाही कामावरनं काढू. चलो भाई, मस्त में आए थे यहाँ दवा खाने को, स्वामी के पास, अपना फैमिली डॉक्टर है जैसा है। सिविल को जाने के बाद कम नहीं हुआ और दुखने चालू हुआ था। फिर आंदोलन के बाद बोले सर क्या मिल कहेंगे इनको, तो उन्होंने दी थोड़े दवाएं लिख को, वो दवाएं जो है लेंगे अभी, अपने को फीस वगैरह क्या नहीं लेते नो, तो दवाएं लेंगे वो मेडिकल में से और सीधा घर को जाएंगे बोलते हुए। बहुत ज़्यादा देर हुई भाई, वही तो चलो देखते क्या होगा।
4 बजे ले चलो भाई, बहुत दिनों बाहर कुछ खाए नहीं थे अपन, तो वीरभद्र में आए अपना बस स्टैंड के पास पूरी भाजी खाने मस्त में। पूरी भाजी खाएंगे और निकलेंगे, बोलते बारिश अच्छा गिर रहा। डॉक्टर भी गोलियाँ लिख को दिला है, गोलियाँ वो लिए मस्त में, देखते चलो क्या होता। चलो भाई चारा निकालने आए, अभी भी पाँव दुखने के चपना, लेकिन क्या करने का, अपने होते तो काम अपने को करना पड़ता है चुप्पर वाले की फसल से। देखेंगे कल थोड़ा एक काम भी आया है, क्या बोलते, क्या तो गेट टुगेदर का काम है बोलते, हमारे समीर दादा ही ना, उनका गेट टुगेदर है बोलते उनके स्कूल का, तो अपने को बोले ही उन्होंने जा कोएंगे चुप। वही तो पैसे तो कुछ मांगा नहीं, मैं मांगना कहती जान, लेकिन साला पैसे मांगने ना कुछ कहते यार। मुझे बहुत सारे लोग वीडियोस बनाने बुलाते, लेकिन पैसे मांगने मुझे जान पर आता है। वही तो देखिए क्या होता है, उनको बोलेंगे देखो दादा 1000 रुपये, कुछ 1000 2000 क्या होता रहेगा तो दो, तुम्हारी खुशी करेगा है कि नहीं। चलो चारा लेके जाएंगे पहले।